रात्री मी 8 वाजता येऊन ही या केलंय, इकडे आणून टाकलंय साईडला. ही बघा पूर्ण तुटली आहे. पाऊस इलो फायनली, भिजावून घालतलो, उलटो घातल्यान. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, वाजल्या संध्याकाळचे 7 आणि आपलं एक पार्सल इला असा, तर ता ओपन करून बघूचा असा. तर खूप दिवसांपासून ता ऑर्डर करूचा होता आणि फायनली आपण ऑर्डर केलं. तर आपण ना फ्लोचो मॅट्रेस मागवलो, जो की ऑनलाईन मिळता आणि आपल्या हव्या त्या साईजमध्ये मिळता. तर तो इलो असा आणि कशा प्रकारे असा तुमका दाखवतंय आणि त्याच्यानंतर ओपन करूया आणि आरुश्रीक आई कसं वाटतं तो पण बघूया. चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आम्ही ही जी मॅट्रेस मागवलो ना, ती फ्लोची अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस असा. चला ओपन करून बघूया. तर मित्रांनो, फायनली आपण मॅट्रेस ओपन केलं आणि आता केवढी मोठी झाली आहे बघा. तर मगाशी तुम्ही कॅप्सूलच्या शेपमध्ये बघितलास, तर ही कॅप्सूलच्या शेपमध्ये येता आणि व्हॅक्यूम होऊन येतात, त्याच्यामुळे एकदम छोटीशी असता. आणि आता ओपन केल्यानंतर बघा केवढी मोठी झाली असं. आणि हिचे ना बरेचसे फायदे असतात म्हणून आपण घेतलं. तर आता काय काय फायदे असतात तुमका सांगते पुढे मी. आरुश्री, कशी वाटली मॅट्रेस? एकदम मस्त आहे, निवांत झोप लागणार. हा ना. हम्म. तर मित्रांनो, आपण ही का घेतलं तुमका सांगते. ह्याच्यात ना बरेचसे फायदे असत. पहिलो फायदो म्हणजे ही तुम्ही तुमच्या साईजनुसार मागवू शकतास, कस्टमाइज करून. आपल्याला जी साईज हवी होती ती साईज आम्ही त्यांच्या साईटवरती टाकलो आणि त्याप्रमाणेच ही येईल असा. ही बघा. तर हिचे ना बरेचसे फायदे असत. हिच्यात 3D एअरफ्लो टेक्नॉलॉजी असा. म्हणजे तुम्ही झोपलास ना तर तुमची हीट जी आहे ती साईडने बाहेर फेकली जाता. ओके. त्याच्यामुळे एकदम थंडगार वाटतं तुमका. भारी ना. मस्त आहे. हम्म. आणि ह्याचा कवर असा ना त्या चारकोलचा असा, या बघा, आणि वॉशेबल असा. तुम्ही मशीनमध्ये धुवू शकतास, अच्छा. एवढा इझी. अजून ह्याच्यात ना झिरो पार्टनर डिस्टर्बन्स असा. म्हणजे तुम्ही इकडे झोपलास आणि तुमचं पार्टनर किती पण वळवलो तरी पण तुमका काहीच प्रॉब्लेम नाही. तुमची झोप अजिबात मोडायची नाही. आणि तुमका जर खोटं वाटत असत तर आमची रील तुम्ही बघितला असाल. इकडे आम्ही ग्लास ठेवलेलो पाण्याने भरलेलो आणि साईडला नाचत होता, तरी पण ग्लासाक काहीच प्रॉब्लेम नाही, हल्ला पण नाही त्या ग्लास. तर असे फायदे असत. आणि मेन म्हणजे हिका ना 10 वर्षाची वॉरंटी असा आणि 100 नाईटची ट्रायल असा. जर तुमका 100 रात्री ही आवडली नाही ना तर तुम्ही रिटर्न करू शकतास आणि तुमका 100% रिफंड मिळतलो, सगळे पैसे तुमका रिटर्न मिळतले. तर असे ह्याचे फायदे असत. आणि ही आम्ही ना यांच्या साईटवरसून घेतलं. तर तुमका जर घेऊची असत ना तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलाय, थंयसून तुम्ही ऑर्डर करू शकतास. तुमच्या साईजची तुमका मिळान जातली. आणि एक नंबर असा लवकर येईल आणि आम्ही ऑर्डर केलं आणि हा, लवकर आले. भारी आहे. आईक आता बोलवून बघूया कसा वाटतं. आई, आई ये जरा. आई इली असा आता. आणि कसं वाटतं ब? मस्त वाटतं, छान. बसान ब, गादी वाटतं, झोपाक छान. झोपान ब कसं वाटतं? काय छान वाटतं झोपान गादीवर. मस्त वाटतं ते. कसं वाटतं? मस्त कशावर झोपल्यासारखे वाटतं? गादीवर कापसाची गादीवर झोपल्यासारखं. ही बघा, हेच झोपतेली वाटतं आता ही सगळी. तर मस्तपैकी गादी इलेली असं आपल्याकडे. आणि एक चांगला वाटतं की आपल्या होया त्या साईजमध्ये ही गादी मिळतात. आणि ही तुम्ही ना EMI वरती सुद्धा घेऊ शकतास. जर तुमका EMI वरती घेऊचो असात तर नो कॉस्ट EMI असा. आणि मस्तपैकी तुमची फॅमिली याच्यावरती झोपू शकता. उठा. हेच झोपते जा. आई बोलतं मी हेच झोपते, तुम्ही जावा. मस्त असं पण जास्त हार्ड पण नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही. एकदम मीडियम असं, त्याच्यामुळे एकदम झोपाक मस्त असं ना. मस्त वाटतं गादी, छान. आणि तुम्ही याच्यावरती उभे राहिलास ना तर खाली दाबता, पण जर तुम्ही सोडलास तर पूर्ण असा त्या शेपमध्ये येतं बघा. मी झोपली.
तर मित्रांनो आपलो बेड इलेलो असा आणि उद्या आपल्याक ना भुईमुग नाडासाठी जावचं असा. तर ब्लॉग कंटिन्यू रावतलो असा. तर आत्ता रात्र झाली आहे त्याच्यामुळे आपण सकाळी ब्लॉग सुरू करतलो परत. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असा आणि सकाळी चांगली बातमी नाही आहे. आपली जी वायफायची केबल असा ना तर ती तुटली असा. तर तीच बघूसाठी मी खालती चाललंय. तर ती का तुटली असा ती तुमका सांगताय पुढे. तर आपली जी वायफायची केबल असा ना ती बघा अशी गेली असा, हयसून तुटली आहे आणि ही अशी गेलेली सरळ आणि समोर ना एक आंब्याचं झाड होता तर त्याच्या खालसून गेलेली, म्हणजे आंब्याच्या झाडावरती ठेवलेली होती आणि समोर ना पोल पण असा तो बघा, तर त्या पोलाच्या खालसून गेलेली होती. तर झाला असा की काल तो आंबो तोडूसाठी माणसं येलेली, आंबो तोडल्यानी तरी केबलला काय नाही झालेला. तर तो आंबो ना ह्याच्यावरती पडलो पोलावरती आणि पोल पडलो. तर संध्याकाळी वायरमॅन इलेले आणि वायरमॅनांनी ह्यो पोल टाकलेनी. तर तो पोल टाकताना ना ही केबल ती तोडून टाकलेली. मी काही बाहेर गेलेलं नाही, घराकडेच होते आणि वायरमॅन पण आपल्या इकडचेच असत. तर एक कॉल केल्याने असतो तर मी वायर सोडलं असते आणि वायर पूर्ण जमिनीवर इली असती. तर काय केलेली नाही असा, सरळ तोडून टाकल्यानी. आणि ही तोडल्यामुळे ना माका किती मोठं प्रॉब्लेम झालो असा तुमका माहितीच असत. आपले जे व्हिडिओ असतात ते वायफायवरसूनच अपलोड होतात आणि आता ही केबल तुटली आहे ती जोडूसाठी लवकर येऊचे नाही, ते पण थोड्या कामात असत. तर 2-3 दिवस बोलले काम होऊचं नाही. तर आता माका 2-3 दिवस ह्यो त्रास सहन करूचो लागतलो असा. आणि असाच नाही की ही वायर आधी तोडलेनी असा, त्या साईडला एकदा झाडावरती माझी केबल होती तर त्या झाड पण त्यांनी तोडलेल्यानी एकदा नदीच्या पलीकडे. तर तेव्हा पण माका असाच 2-3 दिवस वायफायशिवाय राहायचा लागला. तर खूप त्रास होता माका ह्याचो. जर माका सांगितले नाही असती की झाड तोडतो किंवा पोल उभो करतो तुझी वायर खालसून असा, तर खाली सोडलं असते तर जमिनीवरती इली असती आणि दुसरीकडसून मी टाकलं असते, पण तसं काहीच नाही केल्यानी. त्याच्यामुळे आता माका वाटतं माका व्हिडिओ अपलोड करूसाठी 5 किलोमीटर जावचं लागतं माझ्या मित्राकडे. तर आता ह्यो व्हिडिओ पण तुमका 5 किलोमीटर जाऊन अपलोड करूचं लागतलो, तेव्हा तुमका दिसतलो असं. खूप त्रास सहन करूचं लागतं. आता ही केबल तुमका दाखवते कशी तुटली आहे ती. हे बघा काल इकडेच होती रस्त्यावरती, रात्री मी 8 वाजता येऊन ही या केले इकडे आणून टाकले साईडला. ही बघा. तर आता खालच्या साईडला जाऊन बघते काय परिस्थिती आहे ती, कारण ना खालच्या साईडला कुठेच वायर बांधलेली नाही. जर तिकडून जर सुटली ना तर ती डायरेक्ट नदीच जातली. पूर्ण वायर म्हणजे 500-600 मीटर वायर आहे ना ती पूर्ण नदीच जातली, कारण खालच्या साईडला कुठेच बांधलेली नाही. बघतंय जाऊन खाली काय आहे आता. हैसर तर वायर दिसता, म्हणजे वायर हैसून सुटली नाही, म्हणजे काहीतरी होप असा. हैसून जर ही वायर सुटली असती ना तर डायरेक्ट नदीत, ऑप्शनच नाही बाकी काय. तर इकडून अशी वायर होती आणि या पोलांच्या खालसून होती अशी. आता बघा ही खै तुटली आहे काय माहीत नाही. या सगळा साफ होतला त्याच्यानंतरच ती वायर आपण टाकू शकतो. आता किती दिवस वायफाय नाही तर माका पण समजायचं नाही, कारण आपले वायफायवाले असत ना दादा तर ते पण सुट्टीवर असत. माका बोलले ऑफिसमध्ये सांगितलं आहे आणि ते रमेश दादा होते ते लगेच यायचे मेसेज केल्यावरती. आता बघूया त्यांच्या ऑफिसमधून कधी माणसं येतात ती आणि परत हे आपल्या काम वाढलं आता. बापरे, वायफाय नसला ना की टेन्शन येतं, कारण व्हिडिओ सगळे आपले वायफायवरसूनच अपलोड होतात. माका फोन केल्याने असतो ना 5 मिनटाचा काम होता. मी घराकडे माझी ना ह्या असं वायर असं एक्स्ट्रा ती सोडलं असते ना ही सगळी वायर जमिनीवरती येणार होती आणि मग तुम्ही कितीचा काम करा नंतर वायर मी परत खेचून व्यवस्थित बांधलं असते. सगळे जे व्हिडिओ असतात ते माका तिकडे 5 किलोमीटर जाऊन मित्राकडे जाऊन टाकूचे लागलेले असत. तर मित्रांनो ही बघा एवढी केबल आपण इकडे बांधून ठेवलेली असं, ही जर सोडली असती ना पूर्ण जमिनीवरती इली असती केबल. तर असा लपडा झाला असा. खय तुटली या थंय आंब्याकडे झाड तोडताना नाही तुटली या ती, पोल टाकताना काहीतरी झाला. मग आता काय आणि आता काय, आता कामाक लागलाय मी. तुझं काम थांबतेला त्याचं काय? आता माझं काम स्टॉप. जितू लाड असते ना वायरमन, तर त्यांनी सांगितले नाही असतं ते खूप चांगले असत.
इकडे येऊन काम वगैरे असलं आमचं तर लगेच करून देतात. तर तोडताना काय 2 सेकंदाचं काम असा तुटली, पण माका हय 2-3 दिवस खूप त्रास सहन करूचो लागता. माझी सगळी कामं स्टॉप होतात त्याच्यामुळे. तर आता बघूया कधी आपले वायफायवाले येतात आणि ती जोडतात ते. तर आज दुपारी आपल्याक जाऊचा असा चुनवऱ्याक. आपण जो भुईमुग केलो ना तर तो नडाचो असा आणि त्याच्यावरती खत पण मारूचा असा. बघूया खत आज नाही तर मग पुढच्या वेळाक मारू. चला बघूया आजच्या दिवसभरात अजून काय काय होतं आता. तर मित्रांनो आज आम्ही इलो असो चुनवऱ्याक. तुमका माहिती असा की आम्ही भुईमुग घातलो तर त्याची नडणी करूची असा. तर आई असा, आरुश्री असा आणि सगळ्यांचो भुईमुग ना मस्तपैकी रुजान इलो असा. सगळीकडे हिरव्यागार झाला असा आणि आज बऱ्यापैकी पाऊस पडता. आता थोडंसं गेलो असा पण पाठीमागे बघा पूर्ण भरलो असा. तर थोड्याच वेळात आता पाऊस पण येऊ शकता. तर बघूया आज आपल्या किती कोपरो नडान होता तो. सुरुवात तर केल्यानी असा आणि डिटेलमध्ये व्हिडिओ ना आरुश्रीचो इलो असतलो. तर मी आता थोडंसं घेत आहे. तर आपल्या भुईमुगाची शेती केवढी झाली असा ती तुमका दाखवूसाठी. तर बघूया आता किती वेळ लागता या सगळ्या नडासाठी. ता कसलो पाऊस येता बघा, सरळ सरळ दिसता अर्धेवटिलो. अय माळावर ना पूर्ण दिसता पाऊस कसो येता तो. पाऊस इलो फायनली. भिजवून घालतलो, उलटो घातल्यान. तर आता ही नडणी चालू असा आणि नंतर ना यांका फुला येली की आपल्याक भर घालूची असा. आता यांका फुला कधी येतली माहित नाही, आपण पहिल्यांदाच केलं त्याच्यामुळे. बारीक बारीक रान असा. त्या दिवशी नाही होता, एकदा बघून गेली ही तेव्हा नाही होता बोलतात. पण बऱ्यापैकी रुजलो आपलो बघा. तर भुईमुग घालतानाचो व्हिडिओ ना आरुश्रीच्या चॅनलवरती असा आणि नडतनाचो पण येतलो त्याच्या चॅनलवर. कसलो पाऊस भरलो हा बघा, एक नंबर खतरनाक. आता इलो तर जाऊचो नाही, आपल्याक पिटाळतलो घराक. बिमल हरियाली अजून काय. हा ओके. कधी फुलतली आणि कधी भर घालतलो. तर मित्रांनो संध्याकाळचे 5:45 वाजले असत आणि आता पाऊस गेलो असा, ऊन पडला आणि आम्ही ना ह्यो अर्धो कोपरो नडलो, आई मी आणि आरुश्रीन. तर बऱ्यापैकी आता हय जाडवाला रान असा, तर ह्या काढून टाकूचा आणि आता अर्धोच ना गे काय सगळं जेवढं झपात तेवढं नडाचो असा. कारण सगळं होईत काय माहित नाही अजून, एवढं असं बघा. हा परत एकदा येऊ खया मग. चला आता ना सगळा नडल्यावरती म्हणजे अर्धो नडल्यावरती तुमका दाखवते. अर्धो कोपरो आपलो नडान झालो असा आणि या बघा एवढा रान गावला, अर्धी पिशवी भरून. आणि संध्याकाळचं वातावरण बघा एक नंबर वाटतं. तर आता घरी निघतलो आम्ही. तर मित्रांनो दुसरो दिवस असा आणि वायफायवाले दादा इले असत. तुमचं नाव कसा. सुनील कदम. सुनील कदम. तर काल मी यांका फोन केलं आहे रमेश दादाक. तर तो बोललो की मी सुट्टीवर असं आहे ऑफिसमध्ये सांगतंय, तर लगेच दुसऱ्या दिवशी इले असत. तर आता काम सुरू असा. इकडे आपली वायर तुटली असा आणि अर्धी तिकडे असं त्या आंब्यावरती. बघूया आता किती वेळ लागतं. तर ही सगळी केबल आपल्याक हैसून वरसून टाकून घेऊची असा. तर त्याच्यासाठी ही दोरी आणि बॉल लागतं. मी पण पहिलं ह्याच्यात होतंय पोहे करत ना हा काय ओमकार नाही ही कॉम्प्युटर. टाकली तू टाकलं सांगणार मी सांगितलं हां नदीच्या पहिल्या दिवशी. हो कणकवलीत आम्ही सगळ्या बिल्डिंगवरती फिरलो, ह्याच काम करायचे. केबल टाका हायवेच्या टायमिंगला. हा पहिल्याकडे होतं. हो तिकडे होते दिवसभर नुसते निमरात. परत ही स्प्लायसिंग. हो एकदा मग रशी पण लागली अशी मारताना. हात पूर्ण या झालो. हां समजा नाही हातात अशी गुटा आली
आणि पूर्ण अशी अजून लाईन असा पाठवून ही बघा अशी लाईन असं बारीकशी. गेलो 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 चला केबल आता ओढून घेऊची असा. तर ह्यो बघा ह्यो काल पोल पडलो तो ह्यो नवीन टाकल्यानी असा, पण लाईट अजून नाही हा. हे बघा हे सगळे वायरीची काटली आहेत आणि आपली वायर केबल हे बघा ऐसून अशी अडकली. सुट्टा नाही फक्त सुटली तर डायरेक्ट नदीत पूर्ण अडकली आहे खाली. गेली तिकडनं घ्यायचं तिकडनं घ्या. कारण ही वडण नाही होती जास्त, ही एवढीच. चेडवा ना तिकडनं तिकडे टाक त्या साईडला टाक. हां हो तिकडनं तिकडे टाक पलीकडे आणि पकडू भाऊ चेडवा नाही तो पाठी जातो. वर टाकतो वर टाकून तिकडे भेटू भाऊ. आता प्लायसिंग करूची असं. ही मशीन महाग असतं ना 2.5 लाख. किती? 2.5 लाख. 2.5 लाख रुपयाची मशीन असं. आमच्या सरांनी घेतलेले नाही नवीन, मी गेले त्यांच्याबरोबर. 1.5 तास एकच या मारी होते. नवीन नवीन ना नवीन नवीन. नाही पहिले आमचं पोरं जायचे रमेश सिंह जायचे त्यांच्याकडे. हां हां हो ते भाड्यान मागे हो 500 रुपये घ्या जॉईंट. तेव्हा मशीन नव्हत्या कोणच्याकडे. तुमचं गाव खायचं म्हटलास? वैभववाडी. वैभववाडी. आणि हे काय राहतास? जानवली. आणि तुमचं? कणकवलीतलंच. ओके. ना चला बसलो जॉईंट. तर आपल्याक डबल काम लागलं असा. जॉईंट मारून गेलेलो पण तिकडे काहीतरी मध्येच एक डॅमेज असं. तर आता घरी जाऊन चेक केलं तर ब्ल्यू कोरमध्ये असा. याच्यात काच असतं ना? हो दिसत नाही ते. ऑपरेशन मध्ये दिसत नाही म्हणजे विचार कर. ही लागली तर प्रॉब्लेम ना? नाही पण ते वितळून जातं. हां काय? ही ना 7-8 दिवसात तुझी काच अंगात जर राहिली ना हां वितळून जाणार ती. राहत नाही. ओके. तर आतमध्ये पूर्ण काच असतं. घरी फोन कर आणि विचारते. गेली काय विचार. तर फायनली आपला वायफाय चालू झाला असा. खूप खूप धन्यवाद लवकर इल्याबद्दल. माझं सगळं काम ना ह्याच्यावरतीच असतं. हो सकाळी माका श्रावणात जावचा लागला व्हिडिओ अपलोड करूसाठी. तिकडून अपलोड केलाय आणि इलंय.
तर मित्रांनो काल शूट करता करता बॅटरीच संपली, त्याच्यामुळे पुढचा काही शूट करूक नाही मिळाला. तर तिकडे आपण कनेक्शन मारलो, त्याच्यानंतर वायफाय चालू झाला, घरी इलो, चहा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर वायफायवाले दादा गेले. तर कालच्या दिवसात इले, त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद, कारण माझी सगळी कामं थांबलेली आणि आता हे सगळे व्हिडिओ आपले वायफायवरसून अपलोड होतील. जाऊचं लागायचं नाही 5 किलोमीटर. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.